नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता झोपेतनं उठलेला आहे मी. आता त्यानंतर खाली आलो आहे. खाली आल्यानंतर आता बघतो बायको काय स्वयंपाक, बायकोचं काम चालू आहे. तर बायको तर काय चाललं आहे बघू. का तर आज कामाला थोडं निवांत असल्यामुळं निवांत उठलो आहे मी. त्यामुळे आता बायको काय करले बघू म्हण. त्याला बायको काय चाललंय तुझं? शाळेतल्या डब्याची तयारी चाललेली आहे. काय तर बटाट्याची भाजी आहे मस्त वेगळी. चपाती पण झालेल्या आहेत. बायांचा एकच प्रॉब्लेम आहे, भाजीला काय करू. दुसरा प्रॉब्लेमच नाही आहे. काय फोन लावतात, अहो आज भाजीला काय करू. अरे कर ना, काय करायचं आहे, काय विचारायचं असतंय भाजीला काय करू काय करू काय करू. हा तसं नाही, भाजीला काय करू एकच शब्द असतंय. बरोबर आहे बायको? भाजीच थोडा चपात्या भाकरी भात करते माणूस, पण भाजी म्हटलं का भाजी करायचं अवघड आहे. कशाचं अवघड, जे आहे ते करून मोकळं व्हायचं असतंय. काय एवढं विचार करायचा आहे भाजी काय करू हे करू ते करू. आज तरी सकाळ सकाळी 8 वाजता मुलगी गेलेली आहे ट्युशनला. मुलगा अजून झोपलेला आहे. तर चला तर आता वर जातो, जर आंघोळ करतो. आंघोळ करून मग तुम्हाला बोलू. मग काही जाता आपण आंघोळ ते सगळं झालेले आहे. आणि मुलगाही तयार झालेला आहे शाळेत जाण्यासाठी. आरुष तयार झाला तो. आता इकडे मुलगी तयार होत आहे. शाळेचा टाईम झालेला आहे आता. आता आपलं आंघोळ ते सगळं झालेलं आहे. बायको जरा चहा घे थोडा. चहा घेऊन जातो ऑफिसला. हा चहा बाई, जरा सकाळ सकाळी जरा चहा पितो. जरा स्पेशल चहा पाजू नको बाई, नॉर्मल जे आहे ते पाच. अजून कशाला स्पेशल पाजते मला तू. हा बघ, नाही नाही फक्त चहा पाच. नको नको, मला काम आहे सकाळ सकाळी. जरा सकाळ काम आहे, तेवढं काम करून येऊ दे. मग चहा करून जेवण, मग दुपारी येऊन जेवण करून जरा पडता येतंय. आता आपण चहा घेऊ म्हणून. आता काय झालं माय? हा काय करते बायको सध्याला तू? मायची वेण्या घालले शाळेला जाण्यासाठी. चला काही आता शाळेत तयारी चालू आहे लेकरांची. तर आपण चहा घेऊन निघू म्हणत ऑफिसला. काही तर आपण ऑफिसला आलेला आहे. ऑफिसला येऊन आता सगळं साफसफाई करून महाराज स्वामी महाराजांची पूजा ते झालेली आहे. आता थोडं काम आहे, थोडं काम करून आता साईडवर जायचं आपल्याला. आणि साईडवर फडशीचं काम चालू आहे, प्लंबिंगचं काम चालू आहे. तर तो आपण जाऊन बघू मग काय कशा पद्धतीने चालू आहे, काय किंवा सगळं दाखवलं जातो काय करण्यात काय नाही ते. चला तर आता आपण थोडं काम करून आता निघू म्हणून साईडवर. चला जाता आपण घरी आलेला आहे. घरी येऊन आता जेवण केलेलं आहे आपण. आता जेवण करून आता आपण बायको काय करायचं तुम्हाला दाखवतो. तिला आता संध्याकाळचे 10-10:30 वाजे तरी त्याचं काम संपेना म्हणजे काय, आता सगळ्यांची जेवण ते झाल्यामुळं ते सगळे भांडे बिंडे धुत आहे तिनं. तर आपण आता विचारू होतो बायकोला, झोप यायला म्हणते तिनं, भांडे बी धुवा लागले आहे. तर काही थांबा आता आपण विचारू म्हण. एक मिनिट उठतो पहिला एक बार. बायको तुझं काम संपतंय का नाही आज? हा भांडे तर एवढे पडलेत की ते हॉटेलमध्ये भांडे असले वाटलेत. एवढं भरपूर भांडे पडलेत. बरोबर आहे गाईज. कसं आहे आता सकाळची सगळ्या लेकरांची शाळा असल्यामुळं बायकोचं म्हणणं आहे की बाबा सगळं काम सकाळचं आता भांडे बिंडे सगळं धुवून स्वच्छ करून ठेवली की सकाळी आपल्याला उठलंय म्हणलं की काम मोकळं. आंघोळ पाणी झाली की डायरेक्ट स्वयंपाक पाणी नंतर डबा ते सगळं चालतंय. त्यामुळं गाईच सगळं झालेलं आहे. आता आपण चला तर हे आता बायकोचं भांडे बी धुवून झालेलं आहे. त्यानंतर टोटली किचन कट्टा पूर्ण साफसफाई चालू आहे. बघा किचन कट्टा कसं स्वच्छ करून ठेवले बायको. बघा पूर्ण गॅस हे ते सगळं स्वच्छ, म्हणजे उद्या उठल्यानंतर काही असं हे राहून किती स्वच्छ वाटतं बघा. किचन कट्टा असं एकदम फ्रेश
पांढरं चिप्पळ असं पूर्ण म्हणजे समोरचं सुद्धा जे किचन टॉयलेट आहेत ना तसं सुद्धा एकदम स्वच्छ पुसून करून एकदम एक नंबर उद्या बायको माझी एकदम चकाचक. म्हणजे उद्या उठले की फ्रेश वाटायला पाहिजे किचनमध्ये आल्यानंतर. आपण काय म्हणतो किचन हा एक आपलं एक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये आमचं एक मंदिर बी आहे बघा. त्यामुळे म्हणतात ना किचन हे मंदिर असल्यामुळे ना कायम संध्याकाळी टायमाला झोपाय टायमाच्या अगोदर पूर्ण किचन गड्डा भांडे हे ते सगळं स्वच्छ करूनच आम्ही असं म्हणजे झोपायला जातो. त्यामुळं महत्वाचं बाई घरची बाई ही किचन जेवढं स्वच्छ ठेवेल चांगलं ठेवेल त्याच्यावर ठरलं जातं की कसं काय काय नाही ते. त्यामुळे काही आता बायको सगळं झालेलं आहे तुझं काम सगळं आता झालं की हा झालं. बायको लाजते बघा बोलायला सुद्धा. काय लाजायचं कशाला काय लाजायचं लाजत बिजायचं नाही बिंदास बघायचं जगायचं खायचं प्यायचं निवांत राहायचं. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही काही. चला आजचा ब्लॉग कसं वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा कमेंट करा शेअर करा. चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय.